कारण आपण या व्यक्तिमत्वाला विसरत चाललो आहोत. ज्या स्त्रीने आपल्याला शिक्षण व शिक्षणाचे महत्त्व कळून दिले, पण त्या स्त्रीला आपण विसरत चाललो आहोत. जर एखादा कार्यक्रम असेल तर एखाद्या मुलीला आपण त्या टॉपिकविषयी बोलायला लावले तर ती आड करते, कारण की ती बोलायला सज्ज राहत नसते. ज्या स्त्रीने आपल्याला जे बोलण्यासाठी किंवा शिक्षणाचा हक्क दिला आहे त्याविषयी आपण 4 शब्द बोलू शकत नाही. सध्याची स्थिती अशी झाली आहे. कारण म्हणजे सोशल मीडियाचा जास्त प्रमाणात वापर, आपलं व्यक्तिमत्व स्वतःची न जाणून घेणे, स्वतःविषयी न बोलणे, आणखी अन्याय होत असेल तर व्यक्त न होणे, अशा अनेक गोष्टीमुळे मुली जे आहेत ना ते आपल्या व्यक्तिमत्वावर आपल्या जे अन्याय होत आहे ते स्वतःमध्ये जागरूक होतात व पुढे येत नाही. अशा काही कारणामुळे विविध क्षेत्रामध्ये असे घडून येते की तिथे अन्याय होत आहे, पण स्त्री असल्या कारणाने तिला व्यक्त होता येत नाही. ते व्यक्त होता येत नसल्यामुळे ती जो त्रास होतो तो ते स्वतःमध्ये जागरूक होते. पण असं न होता स्त्रियांनी, माझ्या मते तर स्त्रियांनी अशा सोशल लाईफमध्ये अडकून न पडता पुस्तकांचे वाचन, मनन, चिंतन वगैरे करून त्यामध्ये आपलं एक चांगले व्यक्तिमत्व घडवून आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी एक चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगल्या विचाराचा सकारात्मक वारसा घेऊन पुढे जाऊ व असा एक विचार करू की जो आपल्या समाजाला पोषक ठरतो आणि आपल्या जे व्यक्तिमत्व आहे सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आपण चालना देऊ. आजची युवा पिढी काय विचार करते हे आपल्याला याच्यातून स्पष्ट होत आहे. यानंतर आत्ताच उपस्थित झालेल्या संगीता झरे मॅडम यांचा आपण सन्मान करणार आहोत आणि रश्मी जगताप मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा परिचय द्यावा. नमस्कार. माझं घर या प्रकल्पाच्या संचालिका सौ संगीता झरे यांचं मूळ गाव आहे उदगीर या तालुक्यातील ग्रामीण भागातून त्या आलेल्या आहेत. तसेच सुरुवातीच्या काळात त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केलेलं आहे. त्यांची भेट नंतर शरद झरे यांच्याशी झाली आणि लग्नानंतर ते पुण्याला गेले. पुण्यामध्ये त्यांनी दोघांनी मिळून जेवणाचे डबे पुरविण्याचा व्यवसाय त्यांनी केला. परंतु आपण म्हणतो ना, आपल्याला जर सामाजिक कार्याची ओढ असेल किंवा वेगळं काही करावं असं वाटत असेल तर त्या कामामध्ये मन रमत नसतं. असंच या दोघांचं झालं आणि त्या दोघांनी तिथून ते निघाले आणि त्यांना स्वस्थ बसू दिलं जात नव्हतं. तेव्हा आपल्या पतीला साथ देण्यासाठी बीड जिल्ह्यातील पानटाकळी या तांड्यावर सुरुवातीच्या काळात शाळाबाह्य मुलांना घरीच शिकविले. त्यानंतर अंबाजोगाई, काटगाव करत आता त्या बुधवड्याजवळ माझं घर या प्रकल्पावर लहान चिमुकल्यांना अन्न बनवून खाऊ घालण्यापर्यंत सर्व कामं केली. कायम हसतमुख आणि नवऱ्याला साथ देणारी अशी ही संगीता झरे. तिचा सन्मान नारी प्रबोधन मंचच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी केला जात आहे. स्त्रियांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी नारी प्रबोधन संस्था ही सतत कार्यरत असते. समाजातील कष्टकरी लढवय्या महिलांचा सन्मान करीत असते. त्यामुळे महिलांमध्ये तर्कशुद्ध निर्णय घेण्याची क्षमता, स्वतःसाठी आणि इतरांसाठी क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी हिंमत त्यांना मिळते. अशी ही संगीता झरे. तिने स्टेजकडे यावं. मंचावरील मान्यवरांनी विनंती करते की त्यांनी संगीता झरे मॅडमचा सन्मान करावा.
महाराष्ट्रात अंध व अपंगांना उत्तम व सन्मानाने आयुष्य जगता यावं यासाठी विख्यात क्रिकेटपटू विजय मर्चंट हे खूप प्रयत्नशील होते. अशा संस्थेमध्ये सोलापूरचे अण्णा राजमाने सर हे कार्य करत होते आणि पुढे त्यांनी सोलापूर येथेच जिव्हाळा नावाची अपंग मतिमंद मुलांसाठी शाळा सुरू केली आणि थोड्याच काळात ही संस्था महाराष्ट्रात नावाजली जाऊ लागली आणि अशा सर्वार्थाने उपेक्षित मतिमंद मूकबधीर मुलामुलींचं शिक्षण व पुनर्वसन यात राज्यभर ठसा उमटवणारा राजमाने सरांची ही कन्या अस्मिता, डॉक्टर अस्मिता बालगावकर. एकदा टाळ्या होऊन लहानपणापासूनच सामाजिक कार्याचा बाळकडू आपल्या घरातून आपल्या कुटुंबातूनच तिने घेतलेलं आहे. संवेदनशील मन असताना ते कायम निरखत असतं आपल्या अवतीभोवती काय चाललेलं आहे, आपल्या घरातनं काय चाललेलं आहे आणि ते लहान मूल ते उचलत असतं. त्याप्रमाणेच काही घडणघडीची झालेली आहे. राजमाने पती पत्नी या मतिमंद मुलातील क्षमतेचा कौशल्याचा उत्तम उपयोग करून घेतात व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतात. नुसताच आत्मविश्वास नाही, पण या आत्मविश्वासातून काही शेतीचा प्रकल्प असेल किंवा भाजीपाला असेल, फळं असतील याचं उत्पादन करून रोजगार निर्मितीसाठी त्यांच्यासाठी ते प्रयत्नशील असतात. पुढे 1990च्या सुमारास प्रौढ मतिमंदांसाठी वसतिगृह अंतरोळी येथे त्यांनी सुरू केलं. हे भारतातील पहिलं प्रौढ मतिमंदांचं वसतिगृह. अशा वातावरणात अस्मिता मोठी झाली. साहजिकच या सगळ्याचा परिणाम तिच्या संवेदनशील मनावर होत गेला असणारच आणि मग ठरवलं की यांच्यासाठी काहीतरी काम करायचं, यांच्यासाठी मानसिकतेतनं काही करता आलं तर बघायचं, यांची मानसिकता ओळखायची आणि मग ठरवलं की यांचा मानसिकतेचा अभ्यास करायचा आणि मग त्यांनी मानसशास्त्राकडे आपला मोर्चा वळवला. त्या BA सायकॉलॉजी, MA सायकॉलॉजी आणि PhD क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये केलेला आहे. याबरोबर या मुलांच्या पालकांचे पण अनेक प्रश्न असतात. महिलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य, महिला सक्षमीकरण, बाल संगोपन, महिला व अंधश्रद्धा, मानवी हक्क, बाल हक्क, स्त्रीवाद अशा अनेक विषयांवर आतापर्यंत त्यांनी 1000 पेक्षा जास्त व्याख्यानं दिलेली आहेत. याबरोबर अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून त्यांनी शोधनिबंध प्रसिद्ध केले, त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत आणि स्वतः तिथे त्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी आपला सहभाग पण या परिषदांमधून नोंदवलेला आहे. एवढाच यांचा परिचय नाही, तर ह्या व्यतिरिक्त यांनी शास्त्रीय नृत्यात कथकमध्ये विशारद केलेला आहे. नाटक असेल, संगीत असेल, गायन तर त्या उत्तम करतात. खेळ या सगळ्यांची आवड नाही तर त्या सहभागी होतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त असं हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आपल्याशी संवाद साधण्यासाठी सोलापूरहून खास आले आहेत. पुन्हा एकदा महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि मॅडमना विनंती करते की त्यांनी माहिती द्यावी. धन्यवाद. प्रथमतः नारी प्रबोधन मंचने मला इथे बोलावलं त्याबद्दल मी त्यांची अत्यंत आभारी आहे. मंचावरील माननीय कुसुमताई मोरे, सुमतीताई जगताप, हेमलता वैद्य या सर्वांना मी धन्यवाद देते की आज मला इथे बोलण्याची यांनी संधी दिली. आणि डॉक्टर अनुराधा देऊळगावकर आणि अतुल देऊळगावकर या दोघांची मी अत्यंत आभारी आहे. कारण माझी लहानपणापासूनची जी जडणघडण चाललेली आहे ती यांच्या सानिध्यामध्येच वैचारिक बैठक आपण ज्याला म्हणतो ती कुठेतरी पक्की झाली आणि म्हणून मी आत्तापर्यंत एवढं काम करू शकले. आणि त्याच्यामुळे मी त्या दोघांची मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी आज मला इथे
बोलण्याची संधी दिली. नारी प्रबोधन मंचचं कार्य बघून मला खूप आनंद झाला. एवढ्या वर्षापासून इतकं सुंदर कार्य नारीसाठी, महिलांसाठी जे चालू आहे त्याबद्दल खरोखर त्यांचं खूप कौतुक. हुंडाबळीवरून हे कार्य सुरू झालं हे ऐकल्यानंतर मला सुरुवातीलाच हिंसाचार या विषयावरून आजच्या या विषयाची सुरुवात करावीशी वाटते. कारण आपण महिला दिनाचा इतिहास आणि बरीच माहिती हे डॉक्टर अनुराधा देऊळगावकर यांच्याकडून ऐकलेलीच आहे. त्याच्यामुळे मी ती काही परत रिपीट करणार नाही. जेव्हा आपण म्हणतो हुंडाबळीची घटना घडते ती अशी एका दिवसात घडत असते का हो? एका दिवसात काहीही होत नसतं. त्याच्या मागे अनेक घटना घडलेल्या असतात. आणि आत्ताच त्या एका मुलीने खूप छान सांगितलं की आपण बोललं पाहिजे. आपण बोललं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं स्त्रिया बऱ्याचदा बोलत नाहीत आणि म्हणून या गोष्टी घडतात. सुरुवातीपासून जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये जे काही खटकता आहे, जे चुकीचं चाललेलं आहे त्याबद्दल आपण स्पष्टपणे, शांतपणे बोललं पाहिजे. मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही भांडणं केली पाहिजे, ताबडतोब आवाज उठवला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे वगैरे. कारण अनेकदा असं होतं की कुटुंबातील पुरुष यांची बालपणापासून जडणघडणच अशी झालेली असते की त्यांना माहिती नसतं की ते जे काही करतायत ते चुकीचं करतायत. आणि म्हणून प्रथमतः आपण त्यांना ही जाणीव करून देणं गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण ही जाणीव त्यांना करून देतो तेव्हा कुठेतरी त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होण्यास सुरुवात होते. आणि म्हणून मी म्हणते की अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आपण बोललं पाहिजे. पण आपण अनेकदा बघा जे अनावश्यक आहे ते खूप काही बोलतो. की मग हिची साडी कशी आहे, तिचा ड्रेस कसा आहे, असं हिने असं केलं, तिने तसं केलं. परंतु ज्या विषयाबद्दल बोललं पाहिजे त्या विषयांबद्दल आपण अजिबातच बोलत नाही. सामाजिक प्रश्नांबद्दल बोलत नाही, वैयक्तिक प्रश्नांबद्दल लवकर बोलत नाही. नाही, आपलं घरातलं घरातच ठेवावं. ही एक मानसिकता महिलांमध्ये खूप जास्त दिसून येते. सांगा ना तुम्ही, ठीक आहे तुम्ही सगळ्या समाजामध्ये खुलेआम स्टेजवरती सांगा असं मी नाही म्हणत आहे, पण जवळच्या व्यक्तींना सांगा, कुटुंबियांना सांगा, मित्रमैत्रिणींना सांगा की माझ्या बाबतीत असं असं घडत आहे. ते काहीतरी मार्ग दाखवतील. कुणीतरी तज्ज्ञांकडे तुम्ही जावा, सायकोलॉजिस्टकडे जावा, तुम्हाला काही अडचण वाटत असेल, मानसिक समस्या असेल तर. परंतु आपल्याकडे सायकोलॉजिस्टकडे जाणं म्हणजे अजूनही बऱ्याचदा मी काही वेडा आहे का हा एक समज असतो की सायकोलॉजिस्टकडे फक्त वेडे जातात. तर हा फार मोठा गैरसमज आहे. लक्षात घ्या, आपल्याला दर 3 माणसांच्या मागे एका व्यक्तीला काही ना काही मानसिक आजार, मानसिक समस्या ही असते. आणि आपण ती मनमोकळेपणाने बोलली पाहिजे तर आपण त्याचं निराकरण हे करू शकतो. अन्यथा ती मानसिक समस्या, तो मानसिक आजार नंतर इतका विघातक रूप घेऊ शकतो की नंतर इतक्या लास्ट स्टेजला कोणीही मदत करू शकत नाही. सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट सुद्धा मदत करू शकत नाही. इथपर्यंत सिरियस तो प्रॉब्लेम होऊ शकतो. आजकाल तर मानसिक आजारांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, डिप्रेशन, एन्झायटी. आणि जेव्हा आपण कुटुंबामध्ये, समाजामध्ये सहन करत असतो तेव्हा ते मनात दाबून ठेवतो आणि ते दाबून ठेवत 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 कुठेतरी नंतर एक भयंकर रूप धारण करत असतं. आणि म्हणून त्या मुलीने जे सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण बोललं पाहिजे. मग भले तुम्ही चुकीचं असाल, सांगेल ना कुणीतरी की नाही नाही हे असं नसतं, असं असतं, पण बोला. तुम्हाला जे काही वाटतंय ते बोला. जो त्रास होतोय तो बोला. कोणी त्रास देतंय ते बोला, पण बोला. हे खूप महत्त्वाचं आहे. परंतु ते शांतताप्रिय मार्गाने बोला. ताबडतोब तमाशा करणं वगैरे टाळा, हे महत्त्वाचं.
त्यानंतर जेव्हा आपण म्हणतो की आपण बोललं पाहिजे, तेव्हा हे सुद्धा महत्त्वाचं असतं की आपण त्या तज्ज्ञ व्यक्तींजवळ सुद्धा ते बोललं पाहिजे. तुम्ही एखादी समस्या मैत्रिणीकडे जर बोललात आणि एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडे बोललात तर या दोन्हीमध्ये खूप फरक असतो. आणि म्हणून त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तींकडे जायला सुद्धा आपण अजिबात लाजता कामा नये. जेव्हा आपण हिंसाचाराबद्दल बोलतो तेव्हा मला वाटतं की आता टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झालेली आहे की आपल्याला टेक्नॉलॉजीचा सुद्धा खूप चांगला वापर आपल्या स्वसंरक्षणार्थ करता येतो. असे इतके गॅजेट्स आहेत सध्या मार्केटमध्ये की ज्यांचा वापर करून आपण आपलं स्वसंरक्षण करू शकतो. इथल्या महिलांना माहिती आहेत का असे काही गॅजेट? एखादं उदाहरण सांगा तुम्हाला माहित असेल तर. खूप सारे गॅजेट्स आहेत पण बघा आपल्याला माहिती नाहीये. तुम्ही एकट्या कुठे जात असाल, रात्र झाली असेल किंवा दिवस असेल, कुणी तुमच्या मागे लागलं, काही अतिप्रसंग तुमच्यावर उद्भवला, तुम्ही प्रतिकार करू शकत नसाल किंवा समोर खूप जास्त लोक असतील तर बाजारामध्ये किंवा शॉपिंग ॲपवरती सुद्धा हे एक गॅजेट आहे की जे तुमचं संरक्षण करण्यासाठी मदत करू शकतं. तर ते कसं, एक छोटंसं किचन येतं, त्याच्यामध्ये एक सायरन असतो. तुम्ही त्याचा लॉक काढला आणि तो सायरनचं बटन दाबलं की ॲम्ब्युलन्सचा किंवा पोलिसांच्या गाडीचा जो मोठा सायरन असतो ना, तसा मोठा आवाज जवळपास 1-2 किलोमीटर परिसरामध्ये जातो. आणि मग लोकांना कळतं की इथे काहीतरी झालंय आणि मग लोक मोठा आवाज म्हणून बघायला तरी येतील आणि तुमचं संरक्षण होईल. परंतु असे गॅजेट्स आपल्याला माहीतच नसतात. आपण अनेकदा यूट्यूबवरती काही माहितीपर बघण्याच्या ऐवजी फक्त गाणी किंवा एंटरटेनमेंटकडे बघत जातो किंवा छोट्या छोट्या रील्स बघत बसतो. परंतु असे अनेक गॅजेट्स आहेत की जे स्त्रियांच्या संरक्षणासाठी आपल्याला मदतपूर्ण ठरू शकतात. हे एक गॅजेट झालं आणि हे अगदी कमी किमतीत आहेत बरं का, हे फार महाग नाही आहेत. अगदी 150-250 रुपयापासून यांच्या किमती आहेत. दुसरं एक गॅजेट आहे, स्प्रे आहे, तो एक पेपर स्प्रे सारखा. तुम्ही कुठे गेलात, तुमच्यावरती कोणी हल्ला केला, तुम्हाला काही करता येत नसेल किंवा तुमच्याकडे काही, आपण काही प्रत्येक वेळेस बंदूक, चाकू, हत्यार घेऊन काही हिंडत नाही, मग अशा वेळी तुम्ही तो स्प्रे फक्त समोरच्याच्या डोळ्यावरती मारलात की त्याच्यापासून पुढचे अर्धा तास 30 मिनिटं त्या व्यक्तीला काहीही दिसत नाही, ती व्यक्ती अंध होते. पूर्णपणे नाही, कायमस्वरूपी नाही, तात्पुरती त्या व्यक्तीला अंधत्व येतं. असे प्रॉडक्ट आपण वापरले पाहिजेत. आपण जेव्हा एकटे फिरतो, एकटा प्रवास करतो, अशा वेळी असे प्रॉडक्ट्स आपण वापरू शकतो आणि असे प्रॉडक्ट्स वापरण्यापासून आपल्याला कोणी बंदी घालू शकत नाही. अगदी एअरपोर्टवरती सुद्धा हे स्प्रे अलाउड करू शकतात बॅगेजमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची सुरक्षितता स्वतःच्याच हातामध्ये असते. आपण प्रत्येक वेळेस पोलीसच काही करत नाही, समाजच असा आहे, असं आपण दोष किती दिवस देत बसणार. आपण आत्मनिर्भर राहिलं पाहिजे. आपली सुरक्षितता करण्यासाठी आपण स्वतःच सतर्क असलं पाहिजे. आणि याच्यासाठी म्हणून हे असे अनेक गॅजेट्स सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत की ज्याचा वापर करणं आजच्या तरुण पिढीची गरज आहे. कारण आपण बऱ्याच घटना बघतोय, स्त्रियांवरती कसे अत्याचार होतात. तर या सगळ्यासाठी इतकी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. काही सायन्स आलेले की ज्याच्यामध्ये सिग्नल फॉर हेल्प असा एक सिग्नल असतो. माहिती आहे कोणाला? आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा सिग्नल सगळीकडे सध्या ओळखला जातोय. याच्यामध्ये जर एखादी स्त्री असुरक्षित समजत असेल, कोणी बळजबरीने कुठे घेऊन जात असतील, परंतु तिला सांगता येत नसेल काही दबावामुळे, तर आपल्या हाताचा अंगठा हा आतल्या बाजूला मुडपायचा आणि हे जे 4 बोटं आहेत त्याच्यानी असं असं केलं जातं. याचा अर्थ होतो
की मला मदत हवी आहे, मी संकटात आहे. असं जर तुम्ही केलं तर इतर लोक, पोलीस, सिक्युरिटी एजन्सीज यांना सिग्नल जातो की तुम्ही असुरक्षित आहात. ते तुमच्यापर्यंत येऊन तुमची सुटका करू शकतात. आणि या अशा सगळ्या या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, तरच कुठेतरी जाऊन आपण आपली सुरक्षितता करू शकतो, आपण सक्षमपणे या समाजामध्ये राहू शकतो. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण म्हणतो की हा जो हिंसाचार खूप वाढलेला आहे, अनेकदा बघा अपार्टमेंटमध्ये आपल्याला एखाद्या घरातून मोठमोठ्याने आवाज यायला लागतात एखाद्या स्त्रीचे, की जीवाच्या आकांताने ओरडत असते. आपल्याला असं वाटत असतं की तिला कोणीतरी मारतंय, तिला कोणीतरी त्रास देत आहे, तिचा कोणीतरी छळ करतंय. आणि अशा वेळी आपण काय करतो? पण काहीच नाही करत. आणि याच्याचसाठी म्हणून एक आंदोलन सुरू झालं, ज्या आंदोलनाचं नाव आहे बेल बजाव आंदोलन. याच्यामधली संकल्पना काय आहे? जर समजा अशा एखाद्या घरामध्ये तुम्हाला आवाज येत आहे खूप मोठमोठ्याने आणि तुम्हाला असं वाटतंय की तिथे कुणावरती तरी हिंसाचार होतोय, तर तुम्ही त्या घरी जावा आणि बेल वाजवा. बेल वाजवून काय करायचं? तुम्ही का म्हणताय, भांडण करायला, तर म्हणायचं का नाही, असं काही म्हणायचं नाही. नाहीतर तो माणूस म्हणायचं तुला काय करायचं, जायचं. आपण तिथे जायचं आणि म्हणायचं अहो आमच्या घरातली साखर संपली, जरा वाटीभर साखर देता का? काय केलं आपण? विषय बदलला. त्या माणसाचं डोकं थोडंसं थंड होईल, त्याला वाटेल खरंच साखर मागायला आले, देऊयात. तो किचन मध्ये जाईल, वाटीत साखर घेऊन येईल. तोपर्यंत ती स्त्री पटकन पळून जाईल, खरंच खूप संकटात असेल तर. कुणाला तरी पटकन फोन करेल की असं असं होत आहे, पटकन या. एक छोटासा टाइम स्पॅन आपण त्यांना देऊ शकतो की ज्या टाइम स्पॅन मध्ये त्या एका स्त्रीचं आयुष्य वाचू शकतो, तिचा जीव वाचू शकतो. इथे काय आपण लगेच तलवारी ढाला घेऊन लढायला जातोय का? नाही. आपण काय करतोय? फक्त एक बेल वाजवतोय. आणि म्हणून या आंदोलनाचं नाव आहे बेल बजाव आंदोलन. तर लक्षात घ्या, असं कुठेही समाजामध्ये आपल्याला दिसलं की एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतोय, परंतु आपल्याला माहिती नसतं की नक्की घराच्या आत काय होतंय, आपण सांगू नाही शकत. काय माहिती स्त्री नवऱ्याला मारत असेल तर हे काही होऊ शकतं. आणि म्हणून आपण डायरेक्ट जाऊन इंटरफेअर करण्यापेक्षा आपण जर तिथे जाऊन बेल वाजवली आणि म्हणालो की माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय, मला एक फोन करायचा होता, तुमचा फोन मिळेल का? घ्या त्यांचा फोन, करा एखाद्या मित्रमैत्रिणीला फोन आणि बोलत बसा 5-10 मिनिटं. टाइम स्पॅन मिळेल त्या महिलेला. आणि एवढ्या वेळामध्ये खूप काही घडू शकतं. ती महिला खूप संकटात असेल, तिच्या अंगावर रॉकेल ओतलं गेलं असेल तर ती पळून जाईल, तिच्या मोबाईलने कुणाला तरी फोन करेल, पोलिसांना फोन करेल. पोलिसांना फोन करणं तर खूपच कमी वेळा होतं महिलांकडून. म्हणजे एका सर्वेमध्ये तरी असं दिसून आलेलं आहे की 8 ते 10 वेळा महिला चान्स देतात नवऱ्याला किंवा त्या शोषण करणाऱ्या, हिंसाचार करणाऱ्या व्यक्तीला. जाऊ दे, आता ह्याच्या पुढे करणार नाही, जाऊ दे, आता ह्याच्या पुढे नाही करणार. तसा तो मनाने चांगला आहे हो, असं परत स्वतःच सांगत असतात. तर हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे हे आपण सांगितलं पाहिजे. जिथे मर्यादा सोडून काही घटना घडतात घरामध्ये, तिथे बोललं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की हे चुकीचं आहे. सांगितल्यानंतर जर काही फरक पडला, सुधारणा झाली तर खूपच चांगली गोष्ट आहे. जसं की मी म्हटलं की प्रत्येक पुरुष वाईटच असतो असं नाही, परंतु लहानपणापासून त्याची जर जडणघडण तशी झाली असेल, त्यांनी लहानपणी तेच पाहिलं असेल तर तो तेच करणार. परंतु आपण त्याला जर समजावून सांगितले महिलांचे अधिकार आणि जर तू असं वागलास तर कायदेशीररित्या तुला ही शिक्षा सुद्धा होऊ शकते, हे जर आपण त्यांना व्यवस्थित सांगितलं स्पष्टपणे, तर ते त्यांच्यामध्ये हळूहळू का होईना सुधारणा ही होऊ शकते. आणि महिला दिनाचा उद्देशच जो आहे की
महिलांना सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या या सर्व दृष्टिकोनातून समानता मिळाली पाहिजे, ती आपण खरंच दृष्टी आपली आहे का तशी आपण बघायला पाहिजे. कारण अन्यथा आता अनेकदा मुलींना किंवा महिलांना असं वाटतं की आता आपल्याला काही गाडी चालवता येते, पॅन्ट करता येतं, बुलेट चालवता येते, अजून काय स्वातंत्र्य हवंय, मिळालंय तर सगळं स्वातंत्र्य. पण जर मी म्हटलं की हा कार्यक्रम आहे आपण जाऊयात का, तर नाही, मी नवऱ्याला फोन करून विचारते, आहे का मग तुम्हाला स्वातंत्र्य. म्हणजे निर्णय स्वातंत्र्य जर तुमच्याकडे नसेल तर या सगळ्या सुखसोयींचा खरंच उपयोग आहे का, हा कुठेतरी आपण विचार आपण नक्कीच करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण नाही म्हणायला पण शिकलं पाहिजे. की बऱ्याचदा होतं की आपल्याला देवता मानून पूजनीय करून महिला म्हणजे सहनशक्तीची मूर्ती वगैरे 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 अत्यंत सुंदर सुंदर पदव्या देऊन आपल्याला अनेक गोष्टी लादल्या जातात आणि या सगळ्या गोष्टी आपण अंधपणे करत बसतो. परंतु याच्यामधून कुठेतरी महिलांचं परत शोषण होत असतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत असताना जितक्या म्हणून केसेस मी बघितल्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त केसेस या महिलांच्याच होत्या. एक तर महिलांचं मानसिक शोषण होतं, शारीरिक शोषण होतं, आर्थिक शोषण तर होतच होतं, अनेक ठिकाणी लैंगिक शोषण सुद्धा आपण होताना बघतोय. की मग तो बोलू बाबा बुवा काही वाटेल ते त्या स्त्री बरोबर करत असेल तरी सुद्धा त्याला काहीतरी दैवी शक्ती आहे, दैवी चमत्कार वगैरे म्हणून काहीही करून घेणं, ही तर म्हणजे हद्द पार होते. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्याचा खरोखर वापर करतो का हे बघण्याची खूप गरज आहे. आपण अगदी 3री-4थीच्या वर्गात शिकतो की एका आपल्या सूर्यमालेमध्ये मध्यभागी काय आहे, सूर्य आणि पृथ्वी आणि बाकीचे ग्रह त्याच्या बाजूला फिरतात, बरोबर आहे. हे आपण अगदी 3री-4थीत शिकलेलो असतो. परंतु ज्योतिषशास्त्र पत्रिका बनवणारे जे पृथ्वी मध्यभागी आहे आणि पृथ्वीच्या भोवती सगळे ग्रह, राहू केतू जे ग्रह नाहीच आहेत मुळात, हे सगळे फिरतायत पृथ्वीच्या भोवती, असं बेस धरून त्याच्यावरती आधारित गणित करून तुमचं भविष्य सांगतात. आणि मग त्याच्यावरून आपण ठरवतो की लग्न करायचं का नाही, कधी करायचं, पूजा कधी करायची, मुहूर्त बघायचा. हे कितपत योग्य आहे. आपल्या सगळ्यांना तर मान्य आहे ना की सूर्य मध्यभागी आहे. मग तरी सुद्धा अशा या बेसलेस गोष्टीच्या आधारावरती गणित करून कुणीतरी तुम्हाला काहीतरी सांगतं आणि तुम्ही ते अंधपणे ऐकत राहता, फॉलो करत राहता. हे कितपत बरोबर आहे हा विचार आपण करायला पाहिजे. मी अनेकदा महिलांना म्हणते, या सगळ्या गोष्टी मी तत्वतः त्यांना पटवून देते आणि सांगते की मग आता तुम्ही नकाच बघू पत्रिका. मग तरी पण त्या म्हणतात की नाही, पण मग नेमकं काहीतरी नंतर काहीतरी वाईट झालं तर मग काय करायचं, मग कशाला उगाचच रिस्क घ्यायची, म्हणून जाऊ दे, म्हणून बघितलेली बरी. म्हणजे आपण बऱ्याचदा मला असं वाटतं ना की एक पिंजरा आहे, त्या पिंजऱ्यामध्ये हातात बेड्या घातलेल्या आहेत महिलेच्या. आता तो पिंजऱ्याचं दार पण उघडलंय, त्या बेड्या पण काढलेल्या आहेत, परंतु त्या पिंजऱ्याच्या बाहेर येऊन आकाशामध्ये झेप घेण्याचं जे काही बळ आहे, जी हिंमत लागते, ती अजूनही कुठेतरी महिलांमध्ये कमी पडते. कारण कशाला उगाचच रेस, काहीतरी झालं तर काय करायचं, या अशा मानसिकतेमुळे त्याच पिंजऱ्यात अजूनही अडकून पडलेल्या आहेत. जरी त्या बेड्या निघालेल्या असल्या, जरी पिंजऱ्याचा दरवाजा उघडा असला तरीही त्यांना त्याच्या बाहेर पडून उडायचंच नाही. या अशा प्रकारचं महिला सक्षमीकरण आहे का आता, असं वाटायला लागलेलं आहे.
आणि म्हणून महिलांची मानसिकता खरोखर बदलण्याची गरज आहे. मी जाईल तिथे या विषयांवरती बोलत असते, त्या विषयांवरती त्या महिलेचं प्रबोधन करत असते. परंतु मी गेल्यानंतर ती महिला काय करते आपण फोर्स नाही करू शकत. आणि त्याच्यामुळे महिलांमध्ये निर्णय क्षमता असणं, डिसिजन पॉवर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कशाला घाबरतं? चुकलं तर चुकलं ना डिसिजन, कुणी तुम्हाला फासावर लटकवणार आहे का लगेच? पण घ्या, तुम्ही डिसिजन घ्या स्वतंत्रपणे. जर चुकलं तर त्याची जबाबदारीही घ्यायला तयार राहा, काही बिघडत नाही. परंतु तुम्ही डिसिजन घेत गेल्याने तुमच्यामध्ये येणारा कॉन्फिडन्स, तुमच्यामध्ये आलेला अनुभव हा तुम्हाला तुमच्या पुढच्या जीवनाच्या वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. अशाच प्रकारचे मी काही कार्यक्रम शाळा कॉलेजमधल्या मुलींसाठी घेते. मेन्स्ट्रुअल प्रॉडक्ट्सचे सध्या हा विषय खूप गाजत आहे की अनेक देशांमध्ये अनेक संशोधकांनी हे सांगितलेलं आहे की आपण जे सॅनिटरी पॅड्स वापरतो त्याच्यामध्ये रक्त घट्ट होण्यासाठी जे रासायनिक पदार्थ वापरले जातात त्याच्यामुळे गेल्या 20 वर्षामध्ये महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण हे वाढलेलं आहे. आणि म्हणून मेन्स्ट्रुअल कप किंवा मेन्स्ट्रुअल डिस्क हे प्रॉडक्ट्स महिलांनी वापरणं खूप गरजेचं आहे. मी स्वतः गेली 10 वर्ष मेन्स्ट्रुअल कप वापरली आहे. त्याचे काहीही दुष्परिणाम नाहीत. वापरायला अत्यंत सोपं आहे. तुम्ही यूट्यूबवर मेन्स्ट्रुअल कप एवढं टाकलं की तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. इथे अनेक छोटी मुलं आहेत म्हणून मी याच्याबद्दल फार डिटेलमध्ये नाही सांगणार. परंतु मेन्स्ट्रुअल प्रॉडक्ट्स एवढं जरी तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला भली मोठी लिस्ट मिळेल की ज्याचा वापर करून आपण आपलं मेन्स्ट्रुअल हायजीन, आपलं जे काही शारीरिक आरोग्य आहे ते अत्यंत उत्तम राखू शकतो आणि ज्याच्यामुळे आपलं एक 5-10 वर्ष आयुष्यमान वाढू शकतो. गर्भाशयाचा कॅन्सर आपण टाळू शकतो. असे हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. आणि म्हणून मला वाटतं की आपण नवीन रिसर्च काय झालेलं आहे, नवीन टेक्नॉलॉजी काय आलेली आहे, महिलांसाठी नवीन संशोधन काय झालेलं आहे, या गोष्टी जोपर्यंत जाणून घेणार नाही तोपर्यंत आपण त्याचा वापर करू शकणार नाही आणि आपल्यामध्ये सुधारणा घडवून घेऊ शकणार नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची अत्यंत गरज असते. त्याच पद्धतीचं महिलांमध्ये उपासतापासाचं एक प्रमाण खूप जास्त आहे की कुठल्याही डॉक्टरांकडे जावा. ज्या महिला पेशंट्स असतात त्यांचं डायग्नोसिस करायला गेलं की बऱ्याचदा त्या ॲनिमिक असतात आणि जर तुम्ही खोलात जाऊन विचारलं तर ती बाई अनेक वार करत असते. मग दर सोमवार काय, गुरुवार काय, अजून कोणता वार काय, एकादशी काय, चतुर्थी काय, हे काय, ते काय. कशासाठी तर ते हे व्हावं म्हणून, कशासाठी तर ते मुलाचं लग्न व्हावं म्हणून. काहीही संबंध नसतो, परंतु आपण या गोष्टींमध्ये अजूनही अडकतो. अगदी हाय एज्युकेटेड बायका सुद्धा असं वागतात तेव्हा मला अत्यंत आश्चर्य वाटतं आणि काय बोलावं अशा महिलांसमोर कळतच नाही मला. परवा एक मी व्हिडिओ बघितला कुठल्या तरी तो बाबाचा की जो त्या एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये बिनधास्तपणे सांगत होता की महिलांनी काय ते पौरोहित्य करणं चुकीचं आहे कारण त्या शूद्र असतात. आणि हिंमत कशी होते या बाबाची एवढ्या हजारो महिलांसमोर सांगायची आणि त्याच्यातली एकही महिला उठून याला बोलत कशी नाही. तो व्हिडिओ बघून मला अस्वस्थता व्हायला लागली की काय या महिला गप्पा बसतात, कशा ऐकून घेऊ शकतात. भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, भारतीय संविधानाने आपल्याला समानता दिलेली आहे. हे असं असताना कुठला तरी बाबा येतो आणि महिला या शूद्र असतात असं म्हणतो स्पष्ट महिलांच्या समोर. हिंमत कशी होते या लोकांची अशी? का तर आपण ऐकून घेतो, आपण बोलत नाही. त्या समोर बसलेल्या बायकांची अत्यंत कीव येत होती मला ते व्हिडिओ बघताना आणि मला चीड येत होती की मी तिथे असते तर मी नक्कीच बोलले असते. परंतु आपण हे करतो. आपण अनेकदा समाजामध्ये जे चाललेलं असतं
ते बघून दुर्लक्ष करतो. मी म्हणत नाही तुम्ही तिथे जावा, भांडण करा, परंतु तुम्ही तिथे शांतपणे जाऊन सांगू शकता की हे जे काही चाललेलं आहे ते चुकीचं चाललेलं आहे. एका रस्त्यामध्ये एक कॉलेज युवक युवती उभे होते. त्या दोघांचं असेल काहीतरी, परंतु तो युवक त्या युवतीच्या अंगावरती वारंवार हात घालत होता, मारत होता आणि ती शांत उभी होती. रस्त्यावरून अनेक लोक जात होते, कोणी काहीही करत नव्हतं. मी जाऊन त्या युवकाला सांगितलं की हे थांबलं पाहिजे आणि त्या मुलीला म्हटलं की तू का गप्प बसते. तर तिने सांगितलं की हे एक प्रेमाचं रूप आहे म्हणे. तो माझ्यावरती फार प्रेम करतो आणि म्हणून काही झालं तर फार चिडतो. अशा काही विकृत समजुती सुद्धा आजकाल यायला लागलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये फार ॲग्रेशन असेल, तो जास्त प्रेम करतो वगैरे वगैरे असं काहीतरी. तर ही मानसिकता कुठेतरी आपण बदलली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे वाचन. आपण जर भरपूर वाचन केलं तर आपल्याला अनेक गोष्टींचं ज्ञान मिळतं आणि आपोआप आपला कॉन्फिडन्स वाढतो. चार चौघांमध्ये बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढतो. अन्याय होत असेल तर तिथे जाऊन हस्तक्षेप करण्याचा कॉन्फिडन्स वाढतो. या सगळ्या गोष्टींसाठी आपलं वाचन असणं आणि आपण त्या वेळेस ते नॉलेज वापरणं हे गरजेचं असतं. नुसतंच वाचन करून शांत बसल्यात उपयोग नाही. पालथ्या गडावर पाणी. आपण जे काही शिकतोय, भले आपण शाळा कॉलेजमध्ये सुद्धा जे शिकतोय त्याचाही वापर आपण करत नाही आहोत. आपण शाळा कॉलेजामध्ये इतकं विज्ञान शिकलेलं आहे, पण त्या विज्ञानाचा आपण काही मात्र वापर करत नाही. आणि म्हणून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर समजा आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला, विवेकी वागणूक ठेवली, तर मला वाटतं महिलांवरती होणारे हिंसाचार, अत्याचार आपण अनेक प्रमाणामध्ये थांबवू शकतो. आणि या सगळ्या घटनांमध्ये आपल्याला बऱ्याचदा असं जाणवतं की तुम्ही एकदा आवाज उठवलात ना की हळूहळू तुमच्या बाजूनी एक एक व्यक्ती यायला लागते. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की मी एकटीच आहे, परंतु जर समजा तुमची बाजू खरी असेल तर संथ गतीने का होईना सगळे लोक, सगळा समाज तुमच्या मागे उभा राहतो. आणि म्हणून तुम्ही जिथे जिथे चुकीचं घडत आहे तिथे तिथे आवाज उठवणं, त्याच्याबद्दल बोलणं, त्याच्याबद्दल त्यांना संविधानिक मार्गाने, कायदेशीर मार्गाने काय होऊ शकतं असं केलं तर हे सांगणं हे अत्यंत गरजेचं असतं. कारण महिलांवरती अनेक अत्याचार होतात. हे ते गप्प बसल्यामुळे होतात, ते सहन केल्यामुळे होतात, ते प्रतिकार न केल्यामुळे होतात. आणि म्हणून मला वाटतं आपण बोललं पाहिजे. हा सगळ्यात मोठा घटक इथे येतो की जर समजा तुम्ही त्या वेळेस त्या विषयाबद्दल बोललात तर नक्कीच तुम्ही अनेक घटना ज्या आहेत त्या टाळू शकता. अजून असे अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण महिलांचं आयुष्य किंवा इव्हन सर्व समाज हा परिपूर्ण बनू शकतो. त्याच्यातली एक गोष्ट मी नेहमी करत असते ते म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन सेक्स एज्युकेशन देत असते. सेक्स एज्युकेशन देते म्हटल्यानंतर बऱ्याच जणांच्या भुवया इतक्या उंचावतात की बापरे हे काय असतं. कॉलेजमधले, शाळेमधले प्रिन्सिपल सुद्धा मला विचारतात की मॅडम तुम्ही नक्की काय शिकवणार आहेत, आधी आम्हाला सांगा मग नंतर शिकवा. तर लक्षात घ्या, मुलं मुली जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये शारीरिक काही बदल होत असतात, त्याच्यामुळे काही मानसिक बदलही होत असतात. आणि या सगळ्या बदलांना सामोरं जाताना आपण कसं वागलं पाहिजे, आपल्या भावनांचं एक मॅनेजमेंट असतं, इमोशनल मॅनेजमेंट, हे कसं केलं पाहिजे.
त्या त्या वयामध्ये काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे समजत नाही. या सगळ्या गोष्टी येतात सेक्स एज्युकेशन मध्ये. परंतु लोकांना वाटतं की नाही, सेक्स एज्युकेशन म्हणजे फक्त तेच शिकवतात. आणि मला सांगा, जर समजा प्रत्येक टीनेजर्सना, प्रत्येक तरुण तरुणींना जर समजा हे कळालं की माझ्यामध्ये काय शारीरिक मानसिक बदल होत आहेत, मला आता हे असं वाटतंय, हे का वाटतंय, तरच ती व्यक्ती तिच्या त्या वागण्यावरती, त्या वर्तणुकीवरती नियंत्रण मिळवू शकते. पण बऱ्याचदा लोकांना हे माहीतच नसतं. त्यांनी फक्त काहीतरी पॉर्न साइट्स बघितलेल्या असतात, नको ते बघितलेलं असतं आणि त्याच्यामुळे तेच त्यांच्या डोक्यात येतं आणि ते त्याच पद्धतीने वर्तन करतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची, शारीरिक मानसिक बदलांची शास्त्रीय माहिती, शास्त्रशुद्ध माहिती जर समजा प्रत्येक तरुण तरुणीला असेल तर मला वाटतं ते नक्कीच त्यांच्या वर्तनाचं नियंत्रण ते करू शकतात. आणि हे केल्यामुळे मला वाटतं समाजातील अनेक रेप केसेस सुद्धा आपण थांबवू शकतो. परंतु शाळा महाविद्यालयांमध्ये हा विषय सर्रास स्किप केला जातो. सिलेबसमध्ये असला तरी तो धडा ऑप्शनला टाकला जातो. हे शिकवलंच जात नाही. TISS सारख्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा मी जेव्हा स्टुडंट्स बरोबर बोलले शिकवताना, त्यांनीही सांगितलं नाही मॅम हमारे अभी, म्हणजे दिल्ली सारख्या सिटीमध्ये सुद्धा, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सुद्धा हे घडतं की नाही मॅम हमको वो सिखाया ही नहीं, उन्होंने वो चॅप्टर ही स्किप कर दिया. तर मला कळत नाही असं आपण का करतो. आणि या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा आपला जो एक दूषित दृष्टिकोन आहे तो आपण कुठेतरी बदलला पाहिजे. सगळ्या गोष्टीची जर शास्त्रीय माहिती आपल्याला मिळाली तर मला वाटतं आपण समाजामध्ये अनेक घडणारे अत्याचार, रेप केसेस या थांबवू शकतो. आणि म्हणून सध्या समाजामध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये सगळीकडेच सेक्स एज्युकेशनची नितांत गरज आहे. मी जाईल तिथे शाळांना सांगत असते की एकही रुपया न घेता हे वर्कशॉप्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये घ्यायला तयार असते. परंतु ते लवकर तयार होत नाही. ते म्हणतात नाही जरा डेट बघूयात आपण, सध्या आमचं शेड्यूल पॅक आहे वगैरे वगैरे, टाळाटाळ केली जाते. परंतु ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत, ज्या गोष्टींमुळे अनेक विकृती निर्माण होतात, अशा गोष्टींबद्दल जर समजा शास्त्रशुद्ध माहिती घेऊन आपण त्या गोष्टी हाताळल्या, ते विषय समजून घेतले तर आपण अनेक जे अत्याचार आहेत, ज्या समस्या आहेत त्या आपण थांबवू शकतो. जसं की आपण म्हणतो की महिलांना समानता आली पाहिजे, फेमिनिझम, ज्याचा मूलभूत अर्थ आहे की स्त्री पुरुष समानता. इथे आपण अनेकदा निर्णयामध्ये, कुटुंबामध्ये सुद्धा महिलांचा विचार लक्षात घेतला जात नाही. निर्णय घेताना त्यांना विचारलं जात नाही. पुरुष एकटा निर्णय घेऊन मोकळा होतो आणि नंतर फक्त सांगितलं जातं. अशा वेळी महिलांनी विचारलं पाहिजे की तुम्ही सगळ्यांना विचारून का नाही केलं, सगळ्यांची मतं काय आहेत ही आधी घेऊन सर्वांच्या मतानुसार आपण एखादी गोष्ट केली पाहिजे. लक्षात घे, इथून ही लोकशाही सुरुवात होते. कुटुंबामध्ये लोकशाही असली पाहिजे, समाजामध्ये लोकशाही असली पाहिजे. आणि याच्यासाठी म्हणून प्रत्येक वेळेस आपण त्या गोष्टींबद्दल सजग असणं हे अत्यंत गरजेचं असतं. कारण आपण जाऊ दे, लेट इट बी, ही एक मानसिकता जी आपल्याला दिसून येते ती कुठेतरी आपल्याच स्वातंत्र्यासाठी घातक असते. आणि म्हणून महिला दिनाच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आपल्या मोबाईलमध्ये अनेक मेसेजेस येतात महिला दिनाच्या शुभेच्छांचे, व्हॉट्सअपवर स्टेटस असतात सगळ्यांचे, FB वरती पोस्टवर पोस्ट असतात. परंतु इतर वेळेस आपण समाजामध्ये काय बघतो की आया बहिणींवरून सर्रास शिव्या दिल्या जातात. बरं, त्या भांडणामध्ये, त्या दोघांच्या भांडणामध्ये त्याची आई किंवा ह्याची आई कुणाचाही काहीही सहभाग नसतो बरं का. परंतु सर्रास
MC, BC, इंग्लिश अगदी त्याचं अपग्रेडेशन झालंय शिव्यांचं. या शिव्या सर्रास दिल्या जातात. आपल्याला जाणीवही नसते की एक स्त्री एखाद्या मुलाला जन्म देत असताना 20 हाडं तुटल्यावरती जितक्या वेदना होतात तितक्या वेदना त्या स्त्रीला होत असतात, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्तच. आणि एवढा त्रास सहन करून एक स्त्री जेव्हा एका मुलाला जन्म देते, आपलं सगळं आयुष्य त्याच्या पालनपोषणासाठी जडणघडणासाठी घालवते, अशा स्त्रीला आपण बिनधास्त तिच्या नावाने अत्यंत अर्वाच्य शिव्या देतो. आणि याच्यामध्ये आता महिलांनी त्या शिव्या द्यायला सुरुवात झालेली आहे. तर हे अत्यंत चुकीचं आहे. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. आणि जर कुणी अशा शिव्या देत असेल तर आपण जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे की हे अत्यंत चुकीचं आहे. तू हा विचार कर की तुझ्या आईने किती वेदना सहन केल्यात आणि काय काय केलेलं आहे तुझ्यासाठी, आणि मग हे ठरव की हा शब्द उच्चारायचा का नाही. आणि या अशा छोट्या छोट्या गोष्टीमधूनच मी म्हणते की स्त्रियांचं जे काही सक्षमीकरण आहे ते होणं गरजेचं आहे. अजूनही खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडा आहे, परंतु आपल्याला त्या पिंजऱ्यामधून बाहेर येऊन उंच भरारी घेण्यासाठीचं आपल्यामधलं जे बळ आहे ते अजून खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं पाहिजे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्या सर्व महिलांना पुनश्च एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझं मत व्यक्त करते. धन्यवाद. अतिशय विस्तृत आणि सखोल असं मार्गदर्शन आपण केलं. 21व्या शतकात महिलांची बदलती मानसिकता, आणि ही बदलती मानसिकता इतकी सूक्ष्म पद्धतीने आपण मांडली. खरंच खूपच सुंदर. समोर बसलेल्या विद्यार्थिनी आहेत, तर विद्यार्थिनींना जर काही प्रश्न विचारावेसे वाटत असतील तर त्यांनी प्रश्न विचारावे. प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर त्यांनी प्रश्न विचारू शकता. मी
आपण बघतो की एक काळ होता की सगळ्या काळामध्ये मुलगी शिकली प्रगती म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी स्त्री शिक्षणासाठी त्यांनी झटलं. तर आज परिस्थिती अशी आहे की आपण बघू शकतो की कोणत्याही कॉलेजेसमध्ये जावा कोणत्याही शाळेत जावा मुलींचं शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे, बऱ्यापैकी पण चांगलंच आहे. तर राजकीय जाणीव स्त्रियांमध्ये कुठेतरी कमी आहे हे मला कुठेतरी निर्देशनात आलं आहे. तर स्त्रियांमध्ये राजकीय जाणीव होणे हे कुठेतरी मला वाटतं आजच्या या काळाची गरज आहे. प्रश्न पहिला ते. आणि दुसरा प्रश्न आहे की आपण समजा एखादी मुलगी शिकली, ते डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, पायलट झाली, म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये जाऊन आपलं नाव उंचावलं, आपण त्याला कर्तृत्वान म्हणायचं. तर एखादी ग्रामीण भागातली स्त्री असते, ती घर सांभाळते, उत्तम प्रकारे घर सांभाळते, चांगल्या प्रकारे आपल्या मुलांना संस्कार करते, मग त्या स्त्रीला आपण कर्तृत्वान म्हणायचं नाही, त्याही स्त्रीला कर्तृत्वान म्हणायला पाहिजे. हे दोन प्रश्न आहेत. हॅलो, अगदी खरंय. पहिला प्रश्न तुमचा मला मान्य आहे की अजूनही राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत महिला काही ज्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. नाहीत अशा नाहीत, परंतु प्रमाण अजूनही कमी आहे. अजूनही बऱ्याच गावांमध्ये जिथे महिला सरपंच आहेत त्या तिथे फक्त डमी सारख्या असतात आणि काम सगळं त्यांचं नवरा करत असतो. परंतु याला सुद्धा मला वाटतं काही प्रमाणात कारणीभूत आपणच आहोत बरं का. कारण आपण राजकारणाबद्दल गप्पाच मारत नाही, आपण सामाजिक विषयांबद्दल गप्पाच मारत नाही, बोलतच नाही. मी माझ्या काही मैत्रिणींच्या गटामध्ये जेव्हा राजकारणाबद्दल बोलायला लागते तेव्हा मला त्या म्हणतात की भास्कर हो ते राजकारण वगैरे काही काढू नको, आम्हाला काही कळत नाही त्याच्यातलं. तर मी म्हणते अरे नुसतं ऐकून तरी घ्या, हळूहळू कळेल. तर ही कुठेतरी आपली मानसिकता परत आपण बदलायला हवी की आपण बोललं पाहिजे, भले आपण चुकू. मी जसं म्हटलं की कोणी तुम्हाला फाशी देणार नाहीये, कोणी हसले तर हसू देत, परंतु राजकारणाबद्दल बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, बातम्या बघितल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या काय चालू आहे ते बघितलं पाहिजे. फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या पोस्टवरती विश्वास ठेवला नाही पाहिजे. कारण आजकाल इतक्या व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवरती फॉरवर्डेड पोस्ट असतात की ज्या अत्यंत चुकीच्या आणि बेसलेस असतात. आपण त्याचे रेफरन्सेस सुद्धा बघायला जात नाही, परंतु त्याच्यावरती विश्वास ठेवतो. हे असं न करता आपलं जे काही वाचन आहे, समाजामध्ये काय घडतंय, देशात काय घडतंय, नवीन टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, शास्त्र काय सांगतंय, या सगळ्या गोष्टी जर आपण जाणून घ्यायला लागलो आणि त्याच्यावर आपल्यामध्येच बोलायला लागलो तर मला वाटतं कुठेतरी स्त्रियांचा या राजकारणामधला, समाजकारणामधला दर्जा, इच्छा, आवड ही हळूहळू जागृत होईल. ती हळूहळू जागृत व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु अजून थोडा काळ लागेल. आणि त्याच्यासाठी मी सतत प्रयत्नशील असते की मैत्रिणींमध्ये असे विषय बोलणं हे आपण सुरू केलं पाहिजे. दुसरा प्रश्न तुमचा काय होता? ग्रामीण भागातल्या. हो, अगदी. म्हणूनच मी कुठलंही उदाहरण दिलं नाही. वकील, अंतराळवे, डॉक्टर, इंजिनियर एकतरी शब्द बोलले का मी महिलांबद्दल? अजिबात नाही. खेड्यामध्ये मजुरी करणारी स्त्री सुद्धा इतकीच सुंदर असते, मेकअप केला नसला तरी, कारण तिच्या चेहऱ्यावरती त्या कर्तृत्वाचं तेज असतं, ते सौंदर्य असतं तिच्या चेहऱ्यावरती. आणि म्हणून शिकलेली स्त्री तर आहेच आहे, तिने प्रगती केलेली आहेच आहे, परंतु ती प्रत्येक स्त्री जिने स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःचा ठसा उमटवलेला आहे, जी स्वतः स्वतंत्रपणे विचार करते, अशा प्रत्येक स्त्रीला माझा सलाम आहे. दिल्लीमध्ये एक घटना घडली होती, याच्यावरून मला आठवलं, मी सांगते. स्त्री पुरुष समानता अगदीच काही चुकीचं नसतं याच्यामध्ये, परंतु त्याच्यासाठी
ती समोरची व्यक्ती किती कम्फर्टेबल आहे हे जास्त महत्वाचं आहे. समानता आहे, मग स्त्री पुरुषांनी मिठी मारली तर काय होतं म्हणून त्या मुलीची इच्छा नसताना तुम्ही मिठी मारली तर चालेल का? हो, नाही चालणार. आणि म्हणून मी म्हटलं की प्रत्येक व्यक्तीचा कम्फर्ट जर असेल तर त्यांनी ते जरूर करावं. दिल्लीमध्ये एक अशी घटना घडली होती की एका शाळेमध्ये एक मुलगी खूप दिवसांनी आली, काहीतरी आजारी होती आणि म्हणून खूप दिवसात त्यांची भेट झाली नव्हती आणि म्हणून शाळेमध्ये आल्या आल्या तिचा जो एक मित्र होता त्या दोघांनी भेटल्या आनंदाने कडकडून मिठी मारली सगळ्यांसमोर. त्या दोघांना शाळेमधून रस्टिकेट केलं. सायकॉलॉजिस्टनी, सामाजिक संघटनांनी आवाज उठवला हे चुकीचं आहे आणि मग अनेक वादविवाद त्या शाळेवरती दबाव आणल्यानंतर पुन्हा त्यांना शाळेमध्ये घेतलं गेलं. आपली संस्कृती, आपले विचार अजून तेवढे डेव्हलप झालेले नाही आहेत, परंतु निखळ नातेसंबंध, निखळ मैत्री असेल तिथे मिठी मारायला काहीच हरकत नाही. मी आज लातूरमध्ये आल्या आल्या पहिली मिठी अतुल काकाला मारली. की इतक्या वर्षांनी आमची भेट झाली की आम्ही थांबूच शकलो नाही, लगेच अनुकाकूला मिठी मारली. तर कुठलंच नातं जिथे कम्फर्ट आहे, जिथे प्रेम आहे, तिथे मिठी मारायला काहीच हरकत नसते. खूप चांगले मुद्दे, आवाज येतोय माझा? खूप चांगले मॅडम आपण मुद्दे मांडलेले आहेत. फक्त मी 2 कॉमेंट करू इच्छितो. एक, अलीकडच्या काळामध्ये कबीर सिंग चित्रपट जो आहे आणि तशा प्रकारे अनेक चित्रपट, ॲनिमल हा एक चित्रपट आहे. मला असं वाटतं की हिंसेचं जे नैसर्गीकरण आता केलं जात आहे, म्हणजे नॅचरलायझेशन जे केलं जात आहे आणि ते स्त्री आणि पुरुष दोघंही ते इंटरनलाइज करतात. म्हणजे हिंसेचं नैसर्गीकरण होणं ही अत्यंत धोकादायक गोष्ट म्हणजे आपल्याला ती हिंसाच वाटत नाही आहे आणि ती वेगवेगळ्या फॉर्ममधून आता आपल्यापर्यंत येते आणि पुरुष आणि स्त्री हे दोघेही त्याचा अनुभव त्यांनी केलेला आहे. हा एक मुद्दा. दुसरा एक मुद्दा असा की स्त्रियांचं प्रतिनिधित्व नक्की वाढलं शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, सगळ्यांमध्ये, राजकारणामध्ये अनेक स्त्रिया आल्या. पण आता आपण असा प्रश्न केला पाहिजे या टप्प्यावरती की ज्या स्त्रिया राजकारणात आणि सगळ्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आलेल्या आहेत त्या खरंच स्त्री जाणीवा घेऊन उभ्या आहेत आणि हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. जर त्या स्त्री जाणीवा घेऊन उभ्या नाही राहिल्या तर ज्याच्यासाठी आपला संपूर्ण संघर्ष आहे तो आशय, तो कंटेंट कुठेतरी मागे राहील आणि फक्त याचं एक सेलिब्रेशन हे होईल. थँक्यू. यालाच कंटिन्यू मध्ये एक आहे की आजकाल आपण बघतो ज्या मुलीवर अत्याचार होतो, आपली समाज व्यवस्था इतकी दगडाच्या अंतःकरणाची झालेली आहे. मला असं वाटतं अत्याचार झालेल्या मुलीची आपण शिकलेला समाज आधी जात बघतोय भारतामध्ये. याबद्दल आपलं काय मत आहे? आपलं भारतीय संविधान सांगतं की सर्व धर्म समभाव, कुठलीही जात, धर्म, इवन स्त्री पुरुष सुद्धा भेदभाव आपण न करता या समाजामध्ये वागलं पाहिजे. परंतु सध्याच्या घडीला या गोष्टींचं राजकारण केलं जातं आणि तसे विचार पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्याबद्दल मला वाटतं आपण सजग असलं पाहिजे आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम मी त्याच्यासाठी कायम चालू ठेवत असते, संविधानावरती बोलत असते की ज्याच्यामधून आपल्याला एक माणूस म्हणून आपण या समाजामध्ये जगलं पाहिजे. जात, धर्म, वर्ण हे सगळे जे काही आहेत ते माणसाने निर्माण केलेले आहेत की ज्याची काहीही गरज नाही. आपण ते सर्व धर्म, देव आपल्या घरामध्ये ठेवूयात आणि बाहेर एक भारतीय म्हणूनच राहूयात आणि असंच आपलं संविधान आहे सांगतं. एक खंत वाटतं मला, सगळे प्रश्न पुरुषच नाही. आमच्या महिलांनी बोला असं
सध्या एक प्रसंग चालू आहे, काही स्त्रियांना मला राग येईल, पण हे वास्तव आहे, आपण सगळ्यांनी स्वीकारायला पाहिजे की असे काही प्रकल्प आहेत. माईंची परवात आमची चर्चा झाली या विषयावर, माई सुपर्ण सर आमच्यासोबत होते. तर असे काही प्रकल्प आहेत, अशा काही महिला आहेत ज्या की महिलांचं 2-2 लग्न झालेलं किंवा हनी ट्रॅफिकिंग आपण जे म्हणतो, त्याच्यासाठी की समजा एखाद्या पुरुषाला सरकारी नोकरी असेल तर त्याच्यासोबत लग्न करणं, त्याच्यासोबत प्रेम करणं, त्याला आम्हीच दाखवणं, लग्न करून नंतर 1-2 वर्षानं त्याला ब्लॅकमेल करणं किंवा तुझी नोकरी आत्महत्या कर किंवा तुझी नोकरी मला दे किंवा 50,000 टाकून जे काही अमाऊंट आहे ते अशा प्रकारे सध्या कोर्टामध्ये पेंडिंग आहे. ते आम्ही सर्वे करत असतो तर आम्हाला या गोष्टी सातत्याने जाणवत असतात. तर यावर तुमचं मत काय आणि नेमकं या गोष्टीकडे आपण कसं बघताय, यावर तुमचं मत? हे सर्व अर्थातच चुकीचं आहे. मी याचं कुठल्याच अंगाने समर्थन नाही करू शकत. परंतु लक्षात घ्या, एक चाकू आहे, सुरी आहे, त्या सुरीने तुम्ही भाजी कापायची, त्याच्याने छान आकर्षक सुबक सॅलड बनवायचं का त्या सुरीने एखाद्याचा खून करायचा, हे तुमच्यावर अवलंबून. आणि त्याच्यामुळे तो विचार प्रत्येक व्यक्तीने करायला हवा आणि जाणीवपूर्वक आणि जबाबदारपूर्वक वर्तन करायला हवं. इतकंच म्हणून माझा क्वेश्चनच आहे, एखाद्या गोष्टीवरून मोह आणण्याचं काय? समजा एखादा फॅमिली प्रॉब्लेम असेल, रिलेशनशिप प्रॉब्लेम असेल किंवा सोसायटल प्रॉब्लेम असेल, म्हणजे ती गोष्ट आपल्याला स्वतःला इजा करते हे समजतं, तरी पण आपण ती गोष्ट करू शकत नाही. याच्यासाठी त्या एकाच गोष्टीवरती तुम्ही केंद्रित न राहता तुमच्या आयुष्यामध्ये असणारे अनेक इतर घटक सुद्धा बघितले पाहिजेत. 2 महिन्यामध्ये प्रेयसीने दिलेला धोका याच्यापेक्षा 20 वर्ष आईबापाने केलेलं प्रेम याच्यावरती तुम्ही फोकस केला पाहिजे. आणि म्हणून मान्य आहे तुम्हाला खूप दुःख झालं असेल, खूप धक्का बसला असेल, परंतु ती एकच गोष्ट आयुष्यामध्ये नाहीये. ती एक गोष्ट सोडून इतर अनेक गोष्टी आयुष्यामध्ये आहेत. एक छोटंसं उदाहरण देते तुम्हाला. आमची मतिमंद मुलांची शाळा आहे, तर ते शाळेमध्ये अनेकदा MSWचे आणि BEd DEd कॉलेजचे स्टुडंट्स व्हिजिटसाठी येतात. आणि ती शाळा बघितल्यानंतर बऱ्याच जणांना चक्कर येते. बापरे, तुम्ही कसं ह्यांना सांभाळता. हमखास प्रत्येक व्हिजिटमध्ये एखाद्या दुसऱ्याला चक्कर येते की तुम्ही हे कसं करता का. तर मग मी म्हणते, अशा वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल सुसाईड करावं तेव्हा तुम्ही आमच्या शाळेत या, त्या मुलांकडे बघा, त्यांच्या समस्या बघा, त्यांच्या आई वडिलांच्या समस्या बघा, ते कसे संघर्ष करतायत आयुष्यामध्ये ते बघा, आणि त्याच्या पुढे आपलं दुःख अगदी मातीमोल वाटेल तुम्हाला. आणि अशाच पद्धतीने आपण जगलं पाहिजे. माझा प्रश्न असा आहे की आपण जर सर्वसाधारणपणे स्थूल मानाने जर या समाजाचं चित्रण जर हे केलं महिला संबंधीचं, तर कम्पॅरेटिव्हली मुस्लिम महिला ज्या आहेत या हिंदू महिलांपेक्षा खूप बॅड साईडला आहेत. आणि याच्यामध्ये पुरुष प्रधानता एवढी प्रचंड प्रमाणात आहे मुस्लिम समाजामध्ये की त्या आता जसं आपण एवढं ओपनली हे करतात तेवढं ओपनली बोलायला सुद्धा मुस्लिम याच्यामध्ये मी असे प्रश्न सहसा विचारित नाही, पण यावेळेस विचारायला लागलो आपल्याला. तर त्यांच्यासाठी काही विशेष असं हे करावं असं, कारण महिला एवढ्या हे आहेत दबलेल्या की ते बाहेर काही हेच नाही, चावी लावून घरामध्ये ठेवण्यासारखं निर्जीव वस्तू असल्यासारखं तिचा वापर होतो. तर त्या दृष्टीनं काय आपल्याला आपली काय मानसिकता आणि काय करता येऊ शकेल का काय? नाही, जसं मी सांगितलं की मी कुठलाही धर्म जात वंशभेद पाळत नाही आणि त्याच्यामुळे मला असं नाही वाटत, कारण मुस्लिम समाजामधून सुद्धा अनेक स्त्रिया येतात ज्या शिक्षणही घेतात. मान्य आहे त्यांना अजूनही बराच प्रवास करायचा आहे, बराच पल्ला पार करायचा आहे, परंतु हळूहळू त्यांच्यामध्ये सुद्धा ही जागृती येते. आणि मी मुद्दाम अशा शाळांमध्ये सुद्धा जाऊन त्या मुलींचं त्या महिलांचं सुद्धा
प्रबोधन करत असते की त्यांना असणारे प्रश्न, त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या शंका यांचं सुद्धा निरसन करत असते. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रबोधनांच्या कार्यक्रमामधूनच आपण त्यांची सुद्धा मानसिकता कुठेतरी विकसित करू शकतो आणि त्यांची सुद्धा प्रगती घडवून आणू शकतो. प्रोग्राम असू द्या वगैरे काही ठिकाणी स्त्रियांना पाबंदी आहे दर्शन घेण्यासाठी किंवा मंदिरात जाण्यासाठी. तर आता एवढ्या स्वातंत्र्यानंतर स्त्रियांना घटनेमध्ये अधिकार असून देखील तरी अशी का मानसिकता आहे की तिथे स्त्रियांनी प्रवेश करू नये मंदिरात, एखाद्या वस्त्राला स्पर्श करू नये, अशी मानसिकता अजून का आहे? अंधश्रद्धा याचं खूप मोठं कारण आहे की अजूनही समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा आणि कायदेशीररित्या आपल्याला कोणीही अडवू शकत नाही कुठल्याही ठिकाणी. तुम्ही जर समजा कायदेशीर मदत घेतली तर तुम्हाला हव्या त्या ठिकाणी जाऊन येता येऊ शकतं. जसं की काही महिलांनी ते करून दाखवलेलं आहे. दर्ग्यामध्ये, काही शनीच्या मंदिरामध्ये काही महिला या जाऊन आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण जर समजा कायद्याचं संरक्षण घेऊन हे केलं तर आपण नक्कीच ते करू शकतो. परंतु ते करून आपल्याला काय मिळणार आहे असं मला म्हणायचं की त्याच्यामुळे आपण अशा गोष्टींमध्ये न अडकता आपली वैचारिक पातळी, आपले विचार प्रगल्भ करावे, विवेकी आयुष्य जगावं, हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा एखादी महिला किंवा काहीतरी संघर्ष किंवा काही तिच्यामध्ये काही चुका झाल्या आहेत किंवा तिला असं काही कुणाला सांगायचं असतं तेव्हा आपण स्पष्टपणे सांगू शकतो. परंतु ती महिला सांगते की महिलाला की जाऊ दे आता नको पुढच्या वेळेस करू, असं काय करते महिला? त्यांनी बोलायला पाहिजे ना, संघर्ष करायला पाहिजे ना. नाही, अगदी खरंय. याच्यासाठी मी तुम्हाला एक पर्याय सांगते की समुपदेशनाच्या अनेक फोन नंबर आहेत. तुम्हाला हवे असतील तर मी नंतर मॅडमकडे पाठवते. 24 तास त्या चालू असतात. तुम्हाला कधीही वाटलं मला काहीतरी बोलायचंय आणि मन मोकळं करायचंय, त्याच्यावरती काहीतरी मला मार्गदर्शन हवंय, तुम्ही त्या फोन नंबरवरती कॉल करा. तुम्हाला टोटली फ्री ऑफ कॉस्टमध्ये समुपदेशन होतं. या सगळ्या सोयी आपल्यासाठी असताना आपल्याला हे माहीतच नसतं आणि आपण त्याचा वापरच करत नाही. आणि म्हणून मी म्हणते की आपण ज्ञान मिळवणं, वाचन करणं, काय चालू आहे समाजात हे बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण या सगळ्या समस्या सोडवू शकतो. मी ते नंबर नक्कीच पाठवेन मॅडमकडे, नंतर तुम्हाला सगळ्यांना त्या फॉरवर्ड करतील. आणि असा एक नाही 50-100 नंबर आहेत की ज्या एक नाही लागला दुसरा लावा, दुसरा नाही लागला तिसरा लावा, पण तुम्हाला समुपदेशन मिळणार फोनवरती. मी म्हणजे तुम्ही प्रत्यक्षही जावा, प्रत्यक्षही जाऊन बोला, तो फरक वेगळा पडतो. परंतु इन केस ऑफ इमर्जन्सी तुम्ही नक्कीच फोन नंबरवरती कॉल करून तज्ञ व्यक्तींचं समुपदेशन घेऊ शकता. विद्यार्थ्यांनी संपर्क करू शकतात किंवा इतर कोणत्याही सदस्याशी चर्चा करून त्या भेटू शकतात. यानंतर अनिता उफाडे, टाकळीच्या नारी प्रबोधन मंचच्या कार्यकर्त्या, त्यांना मी विनंती करते की त्यांनी आज जे त्यांनी स्टॉल लावला बाहेर पापड्या कुरवड्या वगैरे त्याच्या संबंधित थोडीशी माहिती द्यावी. हॅलो, नारी प्रबोधन मंचचे बचत गट आहेत आणि टाकळीचा जो बचत गट आहे ते अतिशय कार्यरत आहे. तर त्याच्या प्रमुख अनिता उफाडे तिच्या प्रयत्नातून इथे काही पदार्थ त्यांनी तयार करून आणले, चुड्या, पापडी वगैरे. त्यामुळे बायकांना प्रोत्साहन देण्याकरता आपल्याला आवडले तर आपण नक्की घ्यावे. ते माझ्याकडे सर्वांना माझा नमस्कार. आज महिला जागतिक दिनाच्या वुमेन्स डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज या कार्यक्रमासाठी नारी प्रबोधन मंच अंतर्गत
असलेल्या आपल्या प्रमुख पाहुण्या अस्मिताताई बालगावकर, या संस्थेच्या अध्यक्षा सुमतीताई जगताप, तसेच कोषाध्यक्षा हेमलताताई वैद्य, सचिव कुसुम मोरे आणि इथे जमलेल्या सर्व नारी प्रबोधन मंचच्या सदस्या, इतर गावातून आलेल्या महिला, तसेच कॉलेजच्या सर्व विद्यार्थिनी. आत्ताच बरीच चर्चा झाली की ग्रामीण महिलांचं असं, शहरी महिलांचं तसं, ह्या समाजाचं असं, त्या समाजाचं तसं. तर मला इथं थोडंसं एक स्टॉलचं तर मी बोलणारच आहे, पण एक थोडंसं सांगायचं आहे की आधी तू स्वतःला बदलत आहे जग हे सारे, नवा नजारा जडे ग, बदल जगा संग तूही आता टाक एक पाऊल पुढं ग. आधी स्वतःला बदला, आपण दुसऱ्याकडे बोलायची गरज नाही. जे चूक आहे तिथं जर आपण प्रत्यक्ष आपल्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे, आपण सहन नाही करून घेतलं पाहिजे. त्याबरोबर दुसऱ्या माणसाला आपण जर त्याची जाणीव करून दिली तर तो आपल्याला समजून घेतो. आणि ही जाणीव मला नारी प्रबोधन मंच या संस्थेत मी एक सामान्य स्त्री होते. आज माझ्या बचत गटातल्या महिला आहेत, त्या 10वी 12वी एज्युकेटेड असत्या, पण त्यांच्या नवऱ्याने जेव्हा गावात बचत गट नव्हते तेव्हा त्यांना स्लीप काय, बँक काय, बँकेचा व्यवहार काय, काही सुद्धा माहीत नव्हतं. पण जेव्हा गावात बचत गट आले आणि शासनानं सुद्धा बचत गट का चालू केले मला सांगावं वाटतं की अगोदर पुरुषांचे गट होते, पण पुरुष जेव्हा हे गट चालवत होते तेव्हा त्या गटाचं फक्त कर्ज घ्यायचे आणि त्याचा भरणा कधीच त्यांनी बँकेला व्यवस्थित परतफेड केला नाही. त्यामुळे शासनाला तिथं कुठंतरी वाटलं की महिला हे बचत गट व्यवस्थित चालवू शकतील, म्हणून महिलांकडे बचत गटाचं काम शासनानं दिलं आणि महिला आज ती स्वाभिमानानं सांगते कर्ज घेतात पण व्यवस्थित त्याचा परतफेड करतात. पण त्याच्यामुळं आज महिलांना प्रत्येक 10वीची महिला असो स्वतः बँकेत जातात. स्लीप काय असते, आता मी स्वतः जेव्हा बचत गटाचं खातं ओपन करायला गेले तेव्हा मला माहित नव्हतं स्लीप कशी भरतात, काय भरतात. वसुंधरा बँक आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक, तेव्हा स्लीप भरताना मी त्या सरांना म्हणलं सर मी कधी स्लीप भरलेली नाही, चुकत. ते म्हणजे काही चुकू द्या, 2 देतो 4 देतो पण तुम्हीच स्लीप भरा. जेव्हा मी स्लीप भरायला चालू केली मला सगळं माहीत झालं. आम्ही आता पूर्ण बचत गटाचे व्यवहार आम्ही स्वतः कितीही 10-10 लाखाचे कर्ज मिळतात आम्ही स्वतः घेऊन भरतो, परतफेड व्यवस्थित करतो, त्याच्या मीटिंग व्यवस्थित घेतो. त्यामुळं कुठलेच व्यवहार किंवा कुठलेच असंही नाही हा समाज तो समाज काहीच नाही. आज मी स्वाभिमानानं सांगते की मी माझ्या मुलांना एज्युकेटेड केलंय आणि माझ्या मुलानं लव्ह मॅरेज करून आला, कोर्ट मॅरेज केलं. गावात सगळे मला बघत होते की हे आता कशी स्वीकारलं, पण मी त्याला इतकं सन्मानानं त्या सुनेला आणि मुलाला घरात घेतलं. आणि आज तिचं शिक्षण दुर्दैवानं तिच्या वडिलांनी तिला नाही स्वीकारलं, तिचं बाहेर तुटलं, पण तिचं पूर्ण शिक्षण मी माझ्या मुलीसारखं तिला पूर्ण सांगते. आणि कुठलंच म्हणजे आपण हे नाही, ते फक्त आपण सक्षम झालं पाहिजे आणि ते सगळं श्रेय माझ्या नारी प्रबोधन मंचाला जातं. आणि आता ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांनी छोटे छोटे व्यवसाय सुरू केले. कुणी कुरवड्या, तांदळाच्या कुरवड्या, पापुड्या, काळा मसाला आहे, दाल तिखट आहे, तसेच फुलांच्या काही वस्तू करतात. त्यांनी त्या करून इथं विक्रीसाठी आणून ठेवलेल्या आहेत. जर आपल्याला आवडलं तर ते अवश्य घ्या आणि त्याचं नंतर आम्हाला जरी कॉन्टॅक्ट केलं तर आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. एवढं बोलते आणि महिला जागतिक दिनाच्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देते आणि मी माझी रजा घेते. जय हिंद. हम होंगे कामयाब हे गीत आता इथं सादर होणार आहे आणि हे गीत सर्वांनी आपण म्हणायचं आहे त्यांच्याकडे. ठीक आहे, तत्पूर्वी आपण इथं एक महिलांना प्रतिज्ञा देणार आहोत. एक शपथ उषा शिंदे मॅडम ज्या गोदावरी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आहेत, त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. आता त्यांना मी विनंती करते की त्यांनी ती प्रतिज्ञा इथं सर्वांकडून घ्या. सर्वांना नमस्कार. आणि कालच जागतिक महिला दिन झालेला आहे आणि त्यानिमित्तानेचाच कार्यक्रम आहे. त्याच्या आपण सर्व महिलांना आणि बांधवांना सुद्धा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण महिला दिनाला अनुसरूनच एक आपण आपल्याला स्वतःला स्त्री असण्याचा आपण
आपण सकारात्मक राहावं म्हणून आपण सर्वजण एक प्रतिज्ञा घेऊयात. माझ्या मागे म्हणा, भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी. स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मी स्त्री असण्याचा मला अभिमान आहे. मी माझा आत्मसन्मान जपेन. इतरांनी आपला मान राखावा यासाठी प्रयत्न करेन. महिला व ज्येष्ठ नागरिकांचा आदर करेन. स्त्रीभ्रूण हत्या मी करणार नाही. इतरांनाही करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन. त्याविषयी जनजागृती करेन. स्वावलंबी बनून राष्ट्राच्या हिताला बाधा पोचणार नाही याची मी सतत काळजी घेईन. स्वतःमधील अभिक्षमतांचा सर्वोच्च विकास करेन. त्याचा उपयोग इतरांना करून देईन. यातच माझी किती कर्तव्यता सामावलेली आहे. जय हिंद. धन्यवाद. साहेबांनी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर गीत होणार आहे. त्यानंतर राष्ट्रगीताने आपण समारोप करणार आहोत. आभार होईलच, परंतु आभाराची
नक्कीच यांच्या भविष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतील, कामयाब होतील आणि आपल्या देशाचं भविष्य घडवतील या चिमुकल्यांना आम्हा सर्वांच्या वतीने खूप खूप आशीर्वाद आणि बाळांनो तुमचं खूप खूप कौतुक. असेच तुम्ही पुढे जा यासाठी आम्हा सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. शेवटी एकच मी बोलते, कारण आपण तर आहोत आता, आपली पिढी सिनियर आहे, पण ह्या ज्युनियर पिढींनाच आपल्याला मार्गदर्शन असे कार्यक्रम दाखवायची गरज आहे. कारण भारताचं भविष्य यांच्यावर आहे. हमारी ही मुट्ठी में आकाश सारा, हमारी ही मुट्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा. ये हमारे एक एक तारे हैं. विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावे. या आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी आपल्याला आपण असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी नारी प्रबोधन मंचाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ज्या कर्तृत्ववान महिला आलेल्या आहेत त्यांनी आमच्या नारी प्रबोधन मंचाच्या वतीने सत्कार स्वीकारला, त्यांचाही मी आभार मानते. तसंच इथे उपस्थित असलेल्या महिला किंवा कॉलेजच्या विद्यार्थी मित्र हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे पण मी मनापासून आभार मानते. तसंच हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे मी आभार मानते आणि सगळ्यांना महिला दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी आभार मानते. जनगण